मागच्या प्रवचनात आपण बुद्ध आणि त्याचा धम्म भगवान बुद्ध कुशीनारामध्ये पोहोचलेले आहेत. तिथे आपण बघितलं होतं, भगवान बुद्ध म्हणतात की आता आनंदा मी थकलोय. 2 शाल वृक्षाच्या मध्ये त्यांना संगाठी आथरायला सांगतात. इथपर्यंत आपण आलो होतो. परवाला मला झिने आईने प्रश्न विचारला होता की ओम पद्मनाभा हो, असं बाबासाहेब मनी पद्मनाभ हा जापानी मंत्र आहे, जापानी भाषेतला बाबासाहेबाची. कारण काय होतं, मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की आवाज येतोय का आवाज? आणि बाबासाहेबांनी, कारण ते जपानला गेल्यानंतर जपानमध्ये आपल्या इंडियासारखी स्थिती होती की दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा जपान पूर्ण बेचिराग झालं होतं, कारण त्यावेळेस बुद्ध धर्माच्या याच्यानुसार न वागल्यामुळे आणि नंतर मग बुद्ध धर्म तिथे प्रॅक्टिकली म्हणजे आचरणात जेव्हा आणला आणि बाबासाहेब तिथे गेले होते तेव्हा या मंत्राचा अर्थ त्यांना कळला होता. आता पद्मनाभन म्हणजे संस्कृत मधला शब्द आहे. पद्मनाभन म्हणजे कमळाच्या फुलावरती बसलेला असा त्याचा अर्थ होतोय. आता ओम, तर हा ओम जो जपानने स्वीकारलेला आहे हा वेगळा आहे, कारण हा बुद्धाच्या लिटरेचर मधला ओम आहे. त्यांनी जो चोरला तो ओम लिहिताना आपल्या इथं कसा लिहितात तर आपण अ करतो, पण ते ऊला तिच्या पोटातून हे करतात. ह्या ओम मध्ये ते बऱ्याचशा प्रथा काय असतं की आता मी तुम्हाला जर कॉपीराईट म्हटलं तर कॉपीराईटचा अर्थ काय होतोय की मी कोणाचं तरी भाषण चोरलं आणि जशाला तसं दिलं, किंवा कोणाचा तरी थिसीस चोरला आणि जशाला तसं माझ्या नावावर खपवला. याच्यामध्ये ब्राह्मण लोक एवढे हुशार होते की ते जशाला तसं स्वीकारत नव्हते. एक तर विकृत करायचे किंवा त्याला वेगळी धाटणी द्यायची. आणि म्हणून ओम हा शब्दही बौद्धाचा आहे. ओम या शब्दामध्येही पाली भाषेमध्ये त्याचा वेगळा अर्थ होतो. आणि पद्मनाभ म्हणजे हे कमळाचं फुल आहे. तुम्ही जर आंध्र प्रदेशात कर्नाटकामध्ये गेलात, पद्मनाभन नावाचं एक मंदिरच आहे तिथे. आणि याच्यावरून मग बाबासाहेब त्यांच्या नेहमी उच्चारात ते असायचं, कारण याचा शब्दशः अर्थ आहे कमळावर बसलेल्या भगवान बुद्धाचा विजय असा त्याचा जापानी अर्थ आहे. आणि ते बाबासाहेब नेहमी गुणगुणायचे, म्हणायचे. चला बाकीचं आता आपण पुढे बघूया. पुढचा चॅप्टर आहे महापरिनिर्वाण, पण त्याच्यामध्ये वारसाची नियुक्ती. एकदा बुद्ध धनुर्धारी नामक शाक्य कुटुंबाच्या आम्रवनात वस्तीस होते. त्यावेळी पावामध्ये नुकतेच निगठ्ठनाथ पुत्राचे देहावसन झाले होते. त्याच्या मृत्यूनंतर निगठ्ठनाथ नाथी दुयी होऊन भांडणे सुरू झाली होती. त्याचे 2 पक्ष आपापसात एकमेकांना वाघबाणाने घायाळ करीत होते. सामनेर चुंद पावामध्ये वर्षावास संपून स्थवीर आनंदास भेटण्यास आला असताना बोलला, निगठ्ठीनाथ पुत्राचे नुकतेच पावा येथे देहावसन झाले आहे. त्याच्या मृत्यूनंतर निगठ्ठनाथ दुही माजले असून ते आपापसात झगडताना परस्परांना वाघबाणाने घायाळ करीत आहेत. याचे कारण त्यांना कोणीच रक्षण करता नाही. त्यावर स्थवीर आनंद म्हणाला, ही महत्वाची हकीकत बुद्धांना सांगणे इष्ट आहे. आपण ज्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना ही कथन करूया. ठीक महाशय, चुंद बोलला. त्यावर आनंद व चुंद बुद्धापाशी गेले आणि त्यांना अभिवादन करून निगठ्ठी याची हकीकत कथन केली व आपला वारस नियुक्त करण्याची त्यांनी विनंती केली. चुंदाचे निवेदन ऐकून बुद्ध म्हणाले, चुंद, विचार कर की जगात एक आचार्य निर्माण होतो, अर्थ सम्यक संबुद्ध. तो आपल्या सद्धर्माचा सुयोग प्रसार करतो. तो शांतीदायक, प्रभावी, मार्गदर्शक व सुबोध असा आहे. पण त्याचे शिष्य मात्र धर्मज्ञानात प्रगत झालेले नाहीत आणि त्यांच्या निधनानंतर तो धर्म त्याचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. अशा आचार्याचे निधन त्यांच्या शिष्यांना दुःखकारक आणि त्यांच्या धर्मालाही विघातक ठरते.
पंचोत जगात एक अर्थ व सम्यक संबुद्ध आचार्य निर्माण झालाय. त्याने आपल्या धर्माचा सुयोग्य व सुबोध प्रचार केलाय. ज्याच्या सद्धम्म प्रभावाखाली मार्गदर्शक असून शांतीदायक आहे. त्यांचे शिष्य सद्धम्मात पारंगत आहेत. असा तो सद्धम्म त्या शिष्यांना उच्चतर जीवनाचे सम्यक स्वरूप दर्शवित असताना त्या आचार्याचे देहावसन होते. अशा आचार्याचे निदान शिष्यांना दुःखदायक होत नाही. मग वारसाची गरज कुठे भासते. भगवंताच्या काळात जैन धर्माचे म्हणजे वर्धमान महावीर ऍक्च्युली समकालीन आहेत ते, आणि दोघांचाही धर्म पॅरलल चाललेला आहे. पावामध्ये निगठ्ठनाथाचं त्यांचं देहावसन होतं. आता स्टोरी खूप मोठी आहे. जर तुम्ही जैनाचा अभ्यास, जैन दर्शनाचा अभ्यास करायला गेलात तर जवळजवळ बौद्धाच्या याच्यानुसारच आहे. फक्त तुम्ही इकडे निर्वाण म्हटले, त्यांनी कैवल्य म्हटले. तिकडे तुमच्याकडे इथे जसा कार्यकारण भावाचा सिद्धांत आहे, पुनर्जन्माचा सिद्धांत आहे, तसा त्यांचा शादवाद आहे. तुम्ही जर कधी वाचला असेल, शादवाद म्हणजे शंकेनच बघणं. कधी कधी काय म्हणतात ते की शायद म्हणजे कदाचित, त्या शब्दाला ते पूर्ण रूप देत नाही. आणि जैनांनी का सांगितलं होतं त्यांचा आता जर तुम्ही कधी चर्चा ऐकले, जर ते गाडीच्या एका बाजूने उभे असतील तर ते म्हणतात हा पुढचा लाईट आणि स्टेरिंग दिसते एवढी गाडी आहे, शायद मागही काही असू शकेल. म्हणजे जे मागचं दिसत नाही. आणि म्हणून तुम्ही जर कधी 4थी 5वीत एक जर कथा शिकली असेल की हत्तीचं वर्णन आणि 7 आंधळे, ही जैनामधून आलेली आहे. कारण जैनाचा सिद्धांत तिथून आलेली कथा आहे की 7 आंधळे आहेत आणि त्यांना हत्ती बघायला दिला तर प्रत्येकाने आपल्या हाताला जो स्पर्श होईल त्याला हत्तीची व्याख्या केलेली आहे. आणि म्हणून त्या पावामध्ये त्या निगठ्ठनाथाचं दर्शन होतंय. कारण याला सांगण्याचा उद्देश काय की भगवंताने तेच सांगितले की ज्याचा आचार्य किंवा ज्याचा धम्म परिपूर्ण असतो. कारण निगठ्ठनाथ गेल्यानंतर लगेच त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाले आणि अवघ्या 2 महिन्यामध्ये त्यांचे 2 पंथ झाले. कारण त्यांचं भांडणही श्वेतांबर आणि दिगंबरापासून होतं. कारण त्याचा मूळ जसं आपल्यामध्ये महायान आणि हिनायन, जसं स्थविरवाद आणि मूर्तीची हे, तर तसं त्यांच्यामध्येही होतं. पण आपल्यामध्ये विघटन कधी झालंय ते अशोकाच्या वेळेस 2 पंथ, पण त्यांच्यामध्ये लगेच झालं. कारण तिथेही तुम्ही जर आपली विशाखेची कथा वाचली असेल तर त्यांनी जैनाच्या प्रवर्जकाला सेवा करायला तिने मनाई केली. कारण का ते नग्न होते म्हणून तिला हे आले. आणि म्हणून तो तिथला असताना मग भगवंत तिथे सांगतात, छंद येऊन आनंदाला सांगतो की निगठ्ठनाथ इकडे मरण नाही पावले, पण इकडे मात्र त्यांची भांडणं सुरू झाली. आणि मग त्या दोघांनाही वाटतं की ही कथा आपण जाऊन बुद्धाला सांगावी. कारण भांडण कुठलंही होतं की घरामध्ये कधी बेदिली कधी होते, समाज कधी सैरावैर होतो की तिला चालवणारा कुणीतरी ड्रायव्हर किंवा मोरक्या भेटत नाही. गाडीचं संतुलन कधी बिघडतं ड्रायव्हर व्यवस्थित नसेल तर. तसं त्यांना वाटलं की जर बुद्ध गेल्यानंतर, आणि बुद्धाने ती घोषणा केली, बुद्धाने घोषणा केलेली की आता माझा परिनिर्वाण होणार आहे, आणि ते रस्त्यानेच निघाले. त्यावेळेस सुंदर त्यांना जाऊन आनंदाला सांगतो ना, आनंद जाऊन भगवंताला सांगतात. आणि भगवंत त्यांना उदाहरण देतो की त्यांचं का झालंय तसं म्हणून. कारण आचार्य सद्गुणी आहे, आचार्य शिकलेला आहे, आचार्याने सगळं केलेलं आहे, पण धम्मच मुळात त्यांनी चांगला सांगितलेला नाही. आणि म्हणून तिथे विघटन होणं हे क्रम प्राप्त होतं आचार्याला. आणि मग आपसामध्ये असणारा त्यांना दुःख होणार, कारण त्यांनी आचार्याच्या मरणाची जास्त वाट नाही पाहिली. इकडे आचार्य गेले आणि तिकडे त्यांच्यामध्ये दुही निर्माण झाली. तसं बुद्धाच्या याच्यात बी पुढे येईल तुम्हाला, झाली नव्हती काय नाही, पण एकाने शंका निर्माण केली होती, पण लगेच भंते कश्यपाने संगीती भरवली. तिथे जैनामध्ये तसं नाही झालं. तिथेच त्यांच्यामध्ये 2 फाट झाले, श्वेतांबर आणि दिगंबर असे 2 पंथ निर्माण झाले. अजूनही ते आहे. परत दुसरी गोष्ट आहे की त्या धम्मामध्ये धम्माला मार्गदर्शक चांगला न मिळाल्यामुळे जैन धर्म भारताच्या बाहेर जाऊ शकला नाही. उलटी त्यांची संख्या आता कमी कमी होत आली. एका सर्वेक्षण नुसार मला वाटतंय काहीतरी 84 लाख की 54 लाख पुऱ्या जगामध्ये त्यांची संख्या आहे. भारताचीच नाही, पुऱ्या जगामधली 84 लाख की 54 लाख अशी काहीतरी आहे. मागे याला आलं होतं, त्यांचा सर्वे केला होता. का झालं होतं असं हे? कारण त्यांनी त्यांच्या धम्मामध्ये पहिली तर कठीणता ठेवली. धर्म हा ज्याला आपण काय म्हणतात त्याला इथिकला काय शब्द आहे आपल्याला, नियती, नैतिकता. नियती आणि नैतिकता
याच्या आधारावरती त्यांनी तो धम्म वाढू दिला नाही. म्हणजे त्याच्यात की भगवान बुद्धांनी जसं भिक्षूला चिवर दिलं, त्यांनी वस्त्रच उतरवली सगळी. कारण हे कुठल्याही नैतिकतेत न बसणार होतं आणि म्हणून तो पहिल्यापासूनच संघर्ष होता. की महावीराला ते सांगत होते की नाही आपण हे केलं पाहिजे, आणि भगवान बुद्धांनी जसं चिवर दिलंय तसं त्यांच्यातही ते होतं की आपल्यात चिवर असलं पाहिजे. परंतु ते निगठ्ठनात म्हणजे वर्धमान महावीराने ऐकलं त्यांच्यात, म्हणून भगवान बुद्ध इथं सांगतात की तिथे आचार्यामध्येच भेद होता, म्हणून ते गेल्यानंतर होईल. तसं इथे होण्याचा काही प्रश्न नाही आणि म्हणून इथे वारस नेमण्याची काहीही गरज नाही. दुसऱ्या एका प्रसंगी आनंदाने पुन्हा तोच प्रश्न काढल्यावर भगवान म्हणाले, आनंदा, माझ्या धर्माबाबत ज्याचे एकमत नाही असे 2 भिक्खू तरी तुला आढळेल काय? नाही, पण आज ते भगवंताच्या निकट आहेत. ते भगवंताच्या मृत्यूनंतर कदाचित विनयाबाबत, संघाच्या नियमाबाबत वाद निर्माण करण्याचा संभव आहे आणि असला वाद सर्वांच्या दुःखाला कारणीभूत होऊ शकेल. आनंदा, विनयाबाबत, भिक्खूच्या नियमाबाबत वाद क्षुल्लक ठरतात, पण भिक्खू संघात धम्माबद्दल जर वाद निर्माण झाले तर ते मात्र चिंतादायक आहेत. धम्मासंबंधीचे वादविवाद हुकुमशहा मिटवू शकत नाही. वारस जर हुकुमशहासारखा वागणार नसेल तर तो काय करू शकणार? धम्मासंबंधीचे वादविवाद हुकुमशहा मिटवू शकणार नाही. कोणत्याही वादाबाबत संघच निर्णय घेऊ शकेल. संघाने एकत्र येऊन एकमत होईपर्यंत विचार विनिमय केला पाहिजे. एकदा निर्णय झाल्यानंतर त्याचे परिपूर्ण पालन केले पाहिजे. वादाचा निर्णय बहुमतानेच व्हायला पाहिजे. वारसाची नियुक्ती हा त्यावर उपाय होऊ शकत नाही. आणि भगवान बुद्धाला परत दुसऱ्या एका समयी आनंद परत खोदून तेच सांगतात की भगवंत कुणीतरी वारस हे करा, कारण आता नाही पण तुम्ही गेल्यानंतर नियम आणि याच्यामध्ये वादन होऊ शकतो. आता परत मी तुम्हाला तेच उदाहरण सांगतो की भगवान बुद्धांनी तर स्पष्टपणाने म्हटलंय की आनंदा, वाद फक्त खाली भिक्षूच्या विनयामध्ये होऊ शकतात. म्हणजे आताही तुमच्या सगळ्यांचं जर ऑब्जेक्शन काय असेल तर भिक्षू दान घेतात, भिक्षू व्यवस्थित राहत नाही, भिक्षू मटण खातात, हे कसले वाद आहेत? विनयाचे वाद आहेत. आणि भगवान बुद्धांनी तेव्हा सांगितलं की वाद झाले तरी कशाचे होतील? विनयाचे होतील. पण माझ्या धम्मामध्ये मला असे 2 भिक्षू दाखवून दे की धम्माविषयी वाद आहे. धम्माविषयी वाद म्हणजे कसे? बुद्धाच्या वाणीविषयी, की बुद्धांनी जे प्रवचन केले, बुद्धाची जी वाणी आहे, बुद्धाची जी वचन आहेत, त्याच्यात ना हिनायनात वाद आहे, ना तंत्रयानात वाद आहे, ना थेरवादामध्ये वाद आहे. तुम्ही हिनायन महायानामध्येही गेला तर भगवान बुद्धाच्या वचनाला थोडेही धक्के कुठे लावलेले नाही. फक्त खाली वाद कुठे झालेला आहे? विनयामध्ये. म्हणून तिकडचा महायान पण ते लांबा विमा तुम्ही बघितले तर त्यांच्या याच्यावर गणपती काढलेले, दंडावरती, याच्यावरती. आणि म्हणून भगवान बुद्धांनी तेव्हाच सांगितलं वाद कुठे होतील? विनयात होतील. मग ते विनयाचे वाद मिटवायला संगीती आहे. तेव्हाच बुद्धांनी सांगितले होते की ते विनयाचे वाद जर मिटवायचे असतील, कारण ते काळ काळ आणि वेळे परत्वे असतील. कारण आज भिक्खू काळ आम्ही युक्तिवाद काय करतो? कारण तेव्हा सांगितलं होतं की भिक्षू जवळ 7 गोष्टीशिवाय कुठली प्रॉपर्टी असता कामा नये. परंतु आता जर बघितलं तर एका एका भिक्षूकडे मोठे मोठे म्हणजे आता संपत्ती असल्यासारखेच प्रकरण झाले ना. हा, नाही, गाड्याची एक गोष्ट सांगतो मला, गाडी ही संपत्ती नाही. त्यावेळेस भगवान बुद्धाच्या वेळेस वाहन हे प्राणीच होतं. आणि आताची दुनिया ही त्याला प्रवाही म्हणता येईल ना. भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं की चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. आता तसं शक्य आहे का? तसा भिक्षू आता तुम्ही भारताच्या कुठल्याही टोकाला जायचं म्हटलं तर छोट्यातल्या छोटं जरी वाहन म्हटलं तर तुम्ही 48 ते 50 घंट्यात पोहोचू शकता. म्हणून भिक्षूला जर प्रचार करायला जायचं तर तो चालत गेला तर प्रचार होईल का? आता त्याच्याकडे तुम्ही तरी लक्ष द्याल का? भिक्षू चालता चालता मेला तरी कोणी बघणार नाही. कारण आताही आपण भिक्षूला ज्या विनयानुसार त्या भिक्षूनी वागायला पाहिजे त्या विनयानुसार भिक्षू वागायला का कारण नाही तर त्याला तुम्ही आहे. आता तुम्ही म्हणाल की आमच्यावरच आरोप करतायत भलती. कारण कुठल्याही भूमीमध्ये पीक चांगलं यायला ती भूमी सुपीक असावी लागते. मी तुम्हाला इथेही सांगितलं की जर ह्या विहारामध्ये आणून तुम्ही 10 पोते गहू जरी सांडावला तर त्याला अंकुर फुटतील का? नाही फुटणार, कारण ती भूमी उपजाऊ नाही. म्हणून तुमच्यामध्ये भिक्षू कुठून येतो?
तुमच्या समाजातून येतो ना, मग तो कसा असेल? तुमच्यासारखाच असेल ना, का वेगळा असेल काय? थोडाफार त्याने वाचून बेचून मग थोडासा तुमच्यापेक्षा उंच होतो. म्हणून ऑपरेशन कुठे करावं लागेल? भूमीचं करावं लागेल. म्हणून नेत्यालाही तुम्ही शिव्या देता, हे तुम्हाला नैतिक अधिकारच नाही शिव्या द्यायचा. कारण जन्म तुम्ही देता, त्या नेत्याला तुम्ही जन्म देता. भंतीजी ही तुमच्या मधून येतात आणि म्हणून ते द्रष्टे होते. त्यांनी सांगितलं होतं 3000 वर्षापूर्वी की अरे आनंदा, वाद झाला तरी कुठे होईल? विनयात होईल. म्हणून आजही आपल्याला वाद कुठे? की भंतीजीने संपला. मग त्यांचा युक्तिवाद काय असतो? की जर तशी पद्धतच नाही, एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. होतं काय की भिक्षू कुठे राहू शकतो? पहिले एक तर झाडाखाली जंगलात राहायचे किंवा कुठेतरी 10-15 गाव मिळून एखादं दान दिलेलं विहार असायचं, तिथे राहायचे ना. आता भिक्षू करता काय केले तुम्ही? विहार बांधले. वाईट किती जरी वाटलं तर त्या विहारात राहणारा भिक्षू हा त्या कमिटीच्या अधीन असतो. तो धम्म त्या कमिटीनुसार सांगायला आहे की नाही? खोटं आहे काय? मग त्याला धम्म सांगता येईल का? कारण लगेच अध्यक्ष येतील, हो भंतीजी असं काही सांगू नका, इथल्या लोकांना हे आवडत नाही. आता माझ्यासारखा खडूस असेल तर म्हणलं असं, हे तुझं विहार संपलं, चाललो मी माझं. काही नाही करत ना तसं. आणि म्हणून त्या भानगडी होतात. आणि म्हणून बुद्धाने त्याच वेळेस सांगितलं होतं की प्रश्न कुठे उत्पन्न होईल? विनयात होईल. माझ्या धम्मात कधीच प्रश्न निर्माण होणार नाहीत. आणि आज जवळजवळ 3000 वर्ष आले. बुद्धाच्या वचनावर मला एक तरी सांगा की कोणी ऑब्जेक्शन घेतलंय की भंतेजी तुम्ही हे बुद्धाचं वचन सांगता हे खोटं आहे? असं कधीही झालं नाही. आपण धम्म बुद्ध आणि त्याचा धम्म वाचता नाही झालं. बाबासाहेबांनी तेच घेतलेत वचन. इंग्लिशमध्ये लिहिलेलं ट्रान्सलेशन मध्ये फरक झाले, पण बुद्धाच्या वचनामध्ये कधीही खोट किंवा कधीही त्याच्यामध्ये चूक किंवा तो दोष आढळलेला नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध तिथं सांगतात की विनयामध्ये तुम्हाला दोष सापडेल, पण विनयाचे दोष तुम्हाला संघ एकत्र बसून मिटवू शकते. संघाने एकत्र यावं, आणि तोही निर्णय हुकुमशहा सारखा नसावा. कारण मी जर वारस नाही म्हणलं तर एखाद्या वेळेस तो हुकुमशहा होईल. आज तुम्ही पक्षाच्या गती बघितल्यात तर तेच आहेत. आज कितीही म्हटलं की तुमचा खरगे मागासवर्गीय अध्यक्ष केला तरी सोनिया गांधीच्या घरीच जावं लागतं त्याला विचारायला. तिला विचारल्याशिवाय काही निर्णय घेऊ शकतो का? काहीच नाही करू शकत. आणि तेच म्हणून सांगितलं की बुद्धाची प्रत्येक गोष्टी तुम्हाला प्रासंगिक आतापर्यंत येईल. त्यांनी सांगितलं होतं की मी जर धम्माचा वारस दिला तर तो हुकुमशहा सारखाच वागेल ना, आणि तीच प्रथा पडेल. मग आज काय झालं भारताच्या तुमच्या लोकशाहीचं? बाबासाहेब इंग्लंडला एक त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता. बाबासाहेब खूप वैतागून म्हटले होते की ही घटना मला ह्या लोकांनी बरोबर लिहूच दिली नाही. कारण सगळ्यात जास्त विरोध जर मला कोणी केला असेल तर काँग्रेस आल्याने केला. माझ्या मनातली घटना ह्या लोकांनी मला लिहू दिली नाही. आणि म्हणून सांगतो की ह्या लोकांनी जर मी दिलेल्या इशाऱ्याकडे लक्ष नाही दिलं तर ही घटना उद्ध्वस्त करायला लोक वेळ लावणार नाही. आणि त्या मार्गावरती आता जवळजवळ आपण येऊन ठेपलो. तसंच बुद्ध तिथं सांगतात की मी जर वारस दिला, कारण का ठेपलो? व्यक्तिपूजा एवढी आहे. कारण राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवाराचा परमनंट पक्ष आहे. त्याच्याकडे काही कुटुंब आहे, म्हणून ते पोराने बगावत जरी केलं तर त्याचं स्थान काही हलत नाही. तसाच काँग्रेस आता हा डेमोक्रेसी म्हणजे काय असतं नेमकं? भगवान बुद्धांनी संघामध्ये डेमोक्रेसी आणली होती. देवदत्ताला त्यावेळेस सांगितलं की देवदत्त सांगत होता की भंतेजी भिक्षुनी जंगलातच राहावं, भिक्षुनी मटण खाऊ नये. वरवरनी नियम चांगले आहेत की नाही? पण भगवान बुद्ध स्वातंत्र्याचे उपभोक्ते होते. भगवान बुद्ध तुमच्या स्वातंत्र्याला गदा न आणणारे होते. म्हणून त्यांनी सांगितलं की देवदत्त कशाला आग्रह करतो? ज्याला नाही खायचं ते नाही खाणार, ज्याला खायचं ते खातील, ज्याला जंगलात राहायचं ते जंगलात राहतील, ज्याला वस्तीत राहायचं ते वस्तीत राहतील. मी जर त्यांच्यावरती बंधनं टाकली तर बुद्धाचा धम्मही त्यांच्या धम्मासारखा होईल. कारण त्यांच्या धम्मामध्ये कुठलीही चिकित्सा नाहीये. बुद्ध धम्म तुम्हाला चिकित्सा करायला अवेलेबल आहे. म्हणून भिक्षूलाही नाही, त्यांनी भिक्षूलाही त्याच्या मनावर ठेवलं. तुला जर जंगलात राहायचं तर जंगलात. आजही काही भिक्षू जंगलात आहेत. तुम्ही श्रीलंका थायलंड मध्ये गेले तर तिथे 2 टाईपचे भिक्षू सापडतील तुम्हाला. ते वर्षानुवर्ष जंगलात आहे.
जर धम्मावर असं काही संकट आलं तर हे भिक्षू जाऊन त्यांना सांगतात. म्हणून की बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं होतं की मला कुठलाही वारस नेमायची गरज नाही. तेच पथ्य आमच्या महापुरुषांनी पाळत आहे. आता तुम्ही ती सगळी मालिकाच बघा. महात्मा फुलेंनी कुठलाही वारस नेमला नाही. यशवंत हा दत्तक घेतला, पण शेवटला त्यांनी त्यांच्या विल मध्ये लिहिलेलं आहे की जर हा माझ्या दिलेल्या शिकवणीनुसार जर नाही वागला तर माझी सर्व प्रॉपर्टी ही चॅरिटीला दान करावी. ही महात्मा फुलेचं विल आहे, ज्याला आपण मृत्यूपत्र म्हणतो त्याला. कारण दोन्ही त्यांनी न्याय पाळलेले आहे की तिथे तो दत्तक घेतलाय. दत्तकही कोणाचा पोरगा आहे तो माहिती आहे का तुम्हाला? त्या बाई विधवा होती आणि विधवा बाईला गर्भवती झाल्यानंतर, कारण त्यांनी आपल्या घरामध्ये ते सेंटर चालवलं होतं सावित्रीबाईंनी आणि त्यांनी, म्हणून ते लोक नुसते बोलणारे होते का त्यावेळेसचे? कृती करणारी. आणि त्या ब्राह्मण काशीबाईचा विधवेचा मुलगा, नवरा मेल्यानंतर तिला झालेला, तो दत्तक घेतलाय. आणि त्याला निश्चित दत्तक नाही घेतलं तर सर्व अधिकार दिले. तीच प्रेरणा घेऊन बाबासाहेब आपल्या पहिल्या मुलाचं नाव यशवंत ठेवतात, महापुरुषाचं. आणि तेच बाबासाहेब आपलाही वारस निवडत नाही. नाहीतर त्यांनी जर वारस निवडला असता तर तुमच्या औरंगाबाद मधली 400 एकर आहे नागसेनवर, तेवढी जरी प्रॉपर्टी त्यांच्या नातापोताकडे असती तर आज गडगंज पैशावाले असते ते. पण बाबासाहेबांनी ते नाही ठेवलं. राजगृहाचा इतिहास तोच आहे. बाबासाहेबांनी कुठलीच प्रॉपर्टी आपल्याजवळ ठेवली नाही का त्याला वारस नेमला नाही. वारस त्यांच्या संस्था होत्या. म्हणून जिथे जिथे त्यांनी शिक्षण सखोलाच्या जागा घेतल्या त्याला पीपल्स एज्युकेशन सोसायटी. ज्या राजकीय चळवळी करता जागा घेतल्या त्याला त्यावेळेचं शेड्यूल कास्ट फेडरेशन. परत तुमच्यामध्ये खूप ग्रह पसरवतात हे की बाबासाहेबाचा रिपब्लिकन पक्ष. बाबासाहेबाची ती संकल्पना होती. बाबासाहेबाच्या हयातीत रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली नाही. बाबासाहेबाची संकल्पना होती. त्यांनी ते पत्र लिहिलं होतं इथल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना की भारतामध्येही जसा इंग्लंडमध्ये हुजूर आणि मजूर पक्ष आहे, अमेरिकेमध्ये रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक आहे, त्याच धर्तीवर आपल्या इंडियामध्ये, कारण काँग्रेस त्यावेळेस मस्त वाल होती, काँग्रेसला कुठलाच पर्याय नव्हता. आणि म्हणून बाबासाहेबांनी ती दिलेली संकल्पना होती की भारतामध्येही की त्या काँग्रेसला टक्कर देऊ शकेल किंवा त्यांच्या बरोबरीने उभा राहू शकेल असा विरोधी पक्ष असावा. कारण लोकशाही तेव्हाच जिवंत असते की जेव्हा सुदृढ विरोधी पक्षही असतो. ही बाबासाहेबाची डेमोक्रॅसीची संकल्पना होती. आणि म्हणून त्यांनीही आपला वारस कधी नेमला नाही किंवा त्यांनी हे केलं नाही. तुम्हाला सांगतो की बाबासाहेबाचा मृत्यू झाला त्यानंतर माई साहेबाचं आणि यशवंतरावाचं भांडण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. आणि तिथला तो जज परेशान झाला की तुम्ही भांडणं कशा करताय? बाबासाहेबाच्या नावावर काहीच नाही, 6,037 रुपये होते फक्त त्याला. मग तुम्ही दोघं भांडताय कशा करता? नावावर तर काहीच नाही, त्यांच्या प्रॉपर्टी अशी काहीच नाही, आणि तरी भांडण कोर्टात होतं. त्यावेळेचा खन्ना नावाचा जज होता तो बाबासाहेबाला खूप मानायचा. आणि म्हणून त्यांनी आपल्या चेंबरमध्ये दोघांनाही बोलवलं की काय करताय, आपसात जा, समाजामध्ये समजावा. आणि मग तेव्हा राजगृहामध्ये राहायला यशवंतराव आले. तेव्हा ते खार रोडला राहत होते. खार रोडलाही बाबासाहेबाचं एक घर होतं. हे खूप मोठा इतिहास आहे. आणि म्हणून वारस ही परंपरा चालत आली की वारस कुणीही नेमले नाही, कारण त्यांना माहित आहे की वारस हुकुमशहा होऊ शकतात. वारसामध्ये आपल्याची ती वृत्ती येऊ शकते. कारण हिटलरही लोकशाही पद्धतीनेच निवडून आला होता. नाझी हे त्याच्या पक्षाचं नाव होतं. आणि त्यावेळेस जसे आता मोदी साहेब 400 मागत होते ना, तसे त्यांनी 400 मागितले होते, लोकांनी दिले होते. तुम्ही तर एवढे थोडे शहाणे आहेत, कारण तुम्ही काही लाडक्या बहिणी आहेत, काही लाडके भाऊ आहेत, त्याच्यामुळे तुम्ही 400 काही दिले नाहीत. आणि म्हणून थोडस तरी थांबलं, कारण 400 त्यावेळेस दिला. त्यावेळेस हिटलर उन्मत्त झाला. आणि एवढा उन्मत्त झाला की त्यांनी ज्यू लोकांना गॅसचे चेंबर बनवले आणि त्या चेंबर मध्ये लोक घालून मारले. म्हणजे क्रूरता किती होऊ शकते. कारण त्या क्रूरतेचा इंडियामध्ये थोडा का होईना पण अंश दिसायला लागला की लोक मॉबने जमतात आणि एका माणसाला लिंच करून मारतात, ज्याला मॉब लिंचिंग म्हणतात. कारण ते कौर्य इंडियामध्ये यायला लागलेलं आहे. आता जर तुम्ही पेपरला वाचत असाल की त्या मस्जिदीच्या बाहेर जाऊन शिव्या द्यायच्या,
एकाच्या घरावरचा झेंडा त्याची ती रोलिंग तोडायची आणि त्याला गोळ्या घातल्या की मग परत सगळ्यांच्या गावामध्ये दंगल पेटते. म्हणजे कुठे जातं हे धम्मामध्ये आहे. तिथे त्यावेळेस हे बुद्ध सांगतात की मी जर असा वारस नेमला तर तोही हुकुमशाह बनेल, तो त्याचे नियम घालेल. आणि म्हणून तिथे बुद्ध म्हणतात की जर असं तुम्हाला विनयामध्ये, कारण माझ्या वचनामध्ये तो कोणी धम्मामध्ये कुठलाही वाद होणार नाही, वाद होईल तुमच्या भिक्षूच्या विनयामध्ये. आणि या भिक्षूच्या विनयाचा वाद जर मिटवायचा असेल तर संगीती, कारण संगीती का भरत गेले असाच वाद निर्माण झाले ना. भगवान बुद्धाचं देहावसन झाल्यावर 1 महिन्याने सुभद्र नाचायला लागला की बरं झालं ते बुद्धा मेला, नाही तर ते सांगत होता हे करू नका, ते करू नका, असं करू नका, तसं करू नका. आणि कश्यपाला मग संगीती बघावं लागली. अशोकाच्या काळामध्ये तीच, अशोकाची 3री संगीती आहे. 2 नंबरची संगीती ही काला अशोकाच्या काळामध्ये. म्हणून सांगितलं की जेव्हा जेव्हा विनयामध्ये होतात, म्हणून आताही तुम्ही जेवढे काही ऑब्जेक्शन घेता ना तर ते संगीतीमध्येच मिटवल्या जातील, तसे मिटणार नाही. आणि संगीती भरवायला भिक्षू अरहंत असावा लागतो, कारण त्या संगीतीचा अध्यक्ष अरंत भिक्षूशिवाय कोणी करूच शकत नाही, होऊच शकत नाही. कारण कोणी ऐकणार, आता आपण का कोणाचं ऐकत नाही, आपल्यात कोणी अरंत नाही, अरंतच का अनागामी चतुर्दागामी याच्यातलंही कोणी नाही. कारण इथिक्स ज्याला म्हणतो आपण, जी नैतिकता म्हणतो, कधी कधी आपण जर चांगला भिक्षू असेल तर आपण उठून उभे राहतो, त्याला हात जोडतो ना. कारण का, त्याच्यामध्ये तुम्हाला चारित्र्य दिसतं. बाबासाहेबांची मी वाक्य बरेच वेळेस सांगितले ना की बाबासाहेब बाई तुम्हाला म्हणायचे त्यावेळेच्या लोकांना, अरे हे लोक मला असे नाही घाबरत, मी बॅरिस्टर आहे म्हणून नाही घाबरत, किंवा माझ्याकडे 4-4 PhD आहेत म्हणून नाही घाबरत. हे लोक मला का घाबरतात, तर मी चारित्र्यवान आहे, मी सदाचारी आहे, मला कुठेही नाव ठेवायला यांच्याकडे जागा नाही, आणि म्हणून मला ते घाबरतात. बाबासाहेबाचे ही वाक्य होती, तीच भगवान बुद्धांनी त्यावेळेस वापरली की माझ्या संघाला कुठलाही वारस द्यायची गरज नाही, कारण संघाला वारस दिला तर तो हुकुमशाह बनू शकते. आणि आनंदा अशा जेव्हा जेव्हा गोष्टी येतील तेव्हा तेव्हा संघाने एकत्र जमावं, म्हणजे संगीती. आणि तिच्यामधलेही निर्णय बुद्ध त्यावेळेस सांगतात की ते बहुमताने घ्यायचे निर्णय. तुम्हाला कुणीतरी मोठा भिक्षू बसलाय किंवा कुणीतरी, आजही आपले निर्णय कसे होतात, आपण प्रभावाखाली जातो की नाही. एखादा पैशावाला माणूस असला, तो जर वस्तीत आला आणि त्याने सांगितलं की असं असं करायचंय, तर लोक प्रभावित होतात, आहे की नाही. आजही आम्ही प्रभावित होतो. आपण रात्री कलाम सुत्तामध्ये बघितलं की नाही, की कुठेतरी गर्दी दिसते म्हणून आपण त्याच्या पाठीमागे पळतो. ऍक्च्युली बुद्धाने ते करायला सांगितलंय का तुम्हाला, नाही. बुद्धाने नाही, बाबासाहेबांनी नाही सांगितलं ना. बाबासाहेब, कारण आमचा अडचण काय झाली की आम्ही, आता तो वाईट शब्द आहे पण तरी वापरतो, की आपण अर्ध्या अळकुंडाने पिवळे आहोत, आम्हाला माहितीच नसतं. मग आम्ही युक्तिवाद काय करतो, बाबासाहेब बी त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, आम्हाला पूर्ण इतिहासच माहिती. ते मंत्रिमंडळ निवडून आलेलं मंत्रिमंडळ होतं का ते, त्यावेळेची फक्त खाली घटना समिती निवडून आलेली होती. आणि त्यावेळेच ते मंत्रिमंडळ काँग्रेसचं नव्हतं, ते राष्ट्रीय मंत्रिमंडळ होतं. कारण त्याच्यात तो मुखर्जी होता, जनसंघाची पार्टी होती की नाही BJP वाला, तोही होता, प्रजा समाजवादी पार्टीचाही माणूस होता. आणि म्हणून नुसते बाबासाहेबच नव्हते, बाबासाहेब तुमचं प्रतिनिधित्व करत होते, म्हणून तिथं काही उपकार केलेला नव्हता त्या काँग्रेसने की बाबासाहेबाला मंत्रिमंडळ, ते राष्ट्रीय मंत्रिमंडळ होतं. कारण जर तेवढ्या उपकार असतात तर दुसऱ्याच वेळेस 1952ला बाबासाहेबाला त्यांनी हरवलं. म्हणून आमच्या डोक्यात ते जात नाही, कारण आमचे शिकले सवरलेले लोकही वेगळा इतिहास आम्हाला सांगतात, आम्हाला तो इतिहास कळला पाहिजे. म्हणून बाबासाहेब वैतागून म्हटले होते की घटना मी लिहिली बोंबलत नका फिरू, कारण ह्या लोकांनी मला खूप विरोध केला, माझ्या चारित्र्य होतं, म्हणून तुम्हाला जे काय थोडंफार देऊ शकलो ते माझ्यात असणाऱ्या चारित्र्यामुळे मी तुम्हाला देऊ शकलो, कारण त्यांना मला विरोधच करता आला नाही. कारण आरक्षणाचे जनक कोण होते, शाहू महाराज. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी तुम्हाला इंग्लंडवरून ह्या सवलती मिळून आणल्या होत्या, त्याचे पुणे करार तुम्ही म्हणताय की नाही, कुठून आलं होतं ते. कारण तुमच्या माहिती करता सांगलो की गो बॅक सायमन, आजही आम्हाला तेवढाच एक धडा होता, मला वाटतं तुम्हालाही तेवढाच धडा शिकला असेल तुम्ही, गो बॅक सायमन. नेमकं सायमन काय प्रकारण होतं, सायमन हा माणूस होता एक, त्याचं नाव होतं, आणि त्या कमिशनचा तो अध्यक्ष होता.
आणि मग ह्या लोक कशा करता पाठवलं होतं त्या सायमनला, की इंडिया मधल्या जातीची गणना करायला, आणि खरंच तिथल्या कुठल्या जाती मागे जे आता राहुल गांधी बोंबलते की आम्हाला जात जनगणना करायची, ती त्यावेळेसची होती. सायमनला तिथे पाठवलं होतं. ते गांधीच्या डोक्यात तेव्हाही आलं की जर जातीची संख्या या लोकांना कळली, शूद्रांना कळली की आम्ही एवढे मोठे आहोत, म्हणून त्यावेळेसही महात्मा गांधींनी विरोध केला. त्याच्या पुढे फक्त खाली साक्ष देणारे कोण होते, बाबासाहेब आंबेडकर आणि एक जाधव नावाची व्यक्ती होती, ज्याला शाहू महाराजांनी पाठवलं. कारण हा इतिहास तिथपासून चालूच आला, आम्हाला कोणाला माहितीच नाही. आणि म्हणून भगवान बुद्धही तिथे आनंदाला सांगतात की आनंदा, वारसाचा आग्रह धरू नकोस, कारण वारसाचा आग्रह धरला तर त्याला फाटे फुटतील, वारसाही हुकुमशहा होऊ शकेल. आणि म्हणून माझ्या धम्माचा वारस कोण आहे, तर धम्मच आहे. माझ्या धम्माचा वारस कोण आहे, तर धम्म आहे. कारण याच्यामध्ये जर कटुता किंवा दुही निर्माण झाली तरी ती फक्त भिक्षूच्या विनयामध्ये होईल, आणि त्या विनयाची दुही तुम्हाला संघाला एकत्र बसून ती मिटवता येईल. पण धम्मामध्ये तुम्हाला कुठेही दुही दिसणार नाही, किंवा धम्मामध्ये तुम्हाला कुठलाही असा फरक दिसणार नाही. दुसरं प्रकरण आहे अंतिम धर्मदीक्षा. जवळजवळ रात्री आपण मी सांगितलीच आहे, सुभद्राचीच आहे, तरी पण आपण वाचूया ते. त्या समयी सुभद्र नावाचा परिवारजक कुशीनारा येथे राहत होता. सुभद्र परिवारजकाच्या कानावर लोकवार्ता पडली. असे म्हणतात की आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी गौतम बुद्धाचे परिनिर्वाण होणार आहे. तेव्हा सुभद्र परिवारजकाच्या मनात आले, काही वयोवृद्ध गुरु आणि शिष्य परिवारजकांना असे म्हणताना मी ऐकले आहे की ह्या जगात अर्थ सम्यक संबुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाहीत, आणि आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी श्रमण गौतमाचे परिनिर्वाण होणार आहे. माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे, आणि श्रमण गौतमाबद्दल मला खात्री वाटते की ते मला असला उपदेश देतील की जेणेकरून माझ्या संदेहाचे निराकरण होईल. सुभद्र परिवारजक उपमार्गाने मल्लाच्या शालवनात गेला. तिथे स्थवीर आनंद होता. सुभद्र त्याला म्हणाला, स्थवीर आनंद, मला श्रमण गौतमाचे दर्शन होईल काय? त्याचे शब्द ऐकून स्थवीर आनंद त्याला म्हणाला, पुरे पुरे सुभद्र, तथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नये, ते पार थकून गेले आहेत. सुभद्र प्रवाचकाने दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा पुन्हा हीच विनंती केली. स्थवीर आनंदाने तीनही वेळ त्याला तेच उत्तर दिले. सुभद्र परिवारजक आणि स्थवीर आनंदाचा चाललेला हा संवाद तथागताने ऐकला. त्याने आनंदाला हाक मारून म्हटले, आनंदा, सुभद्राला अडवू नको. सुभद्राला तथागताचे दर्शन घेण्याची अनुमती असावी. सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागायचे असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल, मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे. आणि ते उत्तरादाखल मी सांगेन ते तत्काळ त्याला समजेल. तेव्हा स्थवीर आनंद प्रवर्तकाला म्हणाला, सुभद्रा, आत प्रवेश कर, तथागताची तुला परवानगी आहे. तेव्हा सुभद्र परिवारजक तथागताच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करून कुशल वर्तमानाने बोलले. झाल्यावर तो एका बाजूला जाऊन बसला. बसल्यावर तथागतांना उद्देशून तो बोलला, सुभद्र, मी रात्रीच तुम्हाला सांगितलं की कुशीनारा ह्या नगराचा आहे, आणि कुशीनारा ह्या नगराला भगवान बुद्धांनी 6 वेळेस भेट दिली. कुठल्याही भेटीमध्ये हा सुभद्र भगवान बुद्धाच्या पुढे आलेला नाही. याचे 2 प्रवाह आहेत त्रिपिटकामध्ये. याच्या गाथेमध्ये जी अट्टकथा आहे, त्या अट्टकथेमध्ये सांगितलं की सुभद्र, मी जसं तुम्हाला माझी स्टोरी सांगितली तसा तोही माझ्यासारखाच उलटी प्रश्न विचारणार आहोत, आणि त्याला प्रत्येक वेळेस ते विचारायचं होतं. पण जेव्हा त्याला कळतं की आता भगवान बुद्धाचं परिनिर्वाण होणार आहे, मग त्याच्या मनात काही उलटे प्रश्न होते तर काही चांगलेही प्रश्न होते ना. आणि मग त्याला तेही ऐकायला मिळालं होतं की सम्यक संबुद्ध खूप कठीण यांनी जन्माला येतात. सम्यक संबुद्ध व्हायला खूप काळ लोटावा लागतो, आणि मग तो कसा विसरतो, की मला का त्यांना सत्वायचं होतं, काही असे अनुत्तरित प्रश्न विचारायचे होते. पण आता ज्याला जेव्हा कळतं की भगवान बुद्ध तिसऱ्या प्रहरी महापरिनिर्वाण करणार आहेत, तर मग मात्र त्याच्या अंतर्मनातून आलं की आता मला चांगले प्रश्न, कारण माझ्या भल्याचे प्रश्न विचारायचे राहून गेले. पहिल्याने काय प्रश्न होता त्याच्या पुढे, की मी भगवंताला काहीतरी असे प्रश्न विचारेल की तो निरुत्तर होतील. त्यातला एक प्रश्न त्याने विचारलेला आहे अट्टकथामध्ये. जर तुम्ही गेलात तर भगवंताने त्यांना प्रश्न विचारलाय की आकाशामध्ये माणसाची पावलं उमटतात का, आकाशामध्ये श्रमण असतो का, ही प्रश्न त्यांनी 2 विचारलेली आहे. आणि भगवंत त्याला पुढे वाचनात येईल तुम्हाला, पण तिथे जेव्हा तो येतो, कारण 20 झालेला असतो,
आणि आनंदाला येऊन सांगतो की मला भेटायचंय भगवंताला. आनंद म्हणतो, अरे भल्या माणसा, 45 वर्ष आपल्याला धम्म सांगता येते आणि आता ते परिनिर्वाणाला निघाले. नको त्रास देऊ. शरीर पण त्यांचं जर्जर झालंय, त्रास होतोय त्यांना, आणि ते महापरिनिर्वाणाच्या स्टेपला आहेत. आता तुम्ही विचार करा की आपण जर आपल्याला मृत्यू जायचं म्हणून आम्ही कधी कधी भिक्षू सांगतात ना, कधी कधी आम्हाला फोन येतो की भंतेजी, आई शेवटच्या घटका मोजते, आई काय करायचं. आम्ही सांगतो परित्राण पाठ लावून द्या तिच्या कानाजवळ, काही गोष्टी कानावर. कारण जोपर्यंत तुमचं चित्त शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही सद्गतीचा मृत्यूही तुम्हाला येत नाही. कारण चित्त शांत असावं. कारण सोडून काय जातं तुम्हाला. बऱ्याचशा गोष्टी आहे ना, एका ठिकाणी मी गेलो होतो, तर आपल्याकडे अस्थी जमा करतात. त्या गावामध्ये पद्धत आहे की आता आपण तरी घरात ठेवतो, पण त्या गावात पद्धत आहे झाडाला बांधतात. अस्थी दारात जर तुमच्या झाड असेल की नाही, त्या अस्थी त्या झाडाला बांधतात. विचारलं का झाडाला बांधतात. आता तीच भीती. अरे जोपर्यंत तुमच्यामध्ये पंचमहाभूत असतात, आता हड्डी म्हणजे काय आहे, पृथ्वी धातू आहे तो एक प्रकार, जळून तेवढा शिल्लक राहिलाय. सर्वच हड्ड्या तुमच्या मिळतात का, जळून खाक होतात. म्हणून परवाला मी तुम्हाला सांगितलं की आपली हड्डी जास्तीत जास्त 2 वर्षात संपून जाते. हडप्पा आणि मोहनजादडो येथे तुम्हाला ज्या हड्ड्या मिळाल्या त्या इसवी सन पूर्वी 5000 सालाच्या आहेत. मग ती लोक कोण असतील की जे आम्हाला इथे सांगितलं होतं की हड्डी ही त्या माणसाची वाचू शकते की जे धम्मामध्ये कुशल आहे, किंवा बोधिसत्व आहे, किंवा अरहंत आहेत, किंवा ज्यांना निर्वाण प्राप्त झालं, त्यांच्या हड्ड्या सडत नाहीत. म्हणून भगवान बुद्धाच्या अस्थी आजही विहाराच्या खाली तुम्हाला भेटतात. जेव्हा नालंदा आणि हे विहार उकारल्या गेले ना श्रावस्तीची, तेव्हा बुद्धाच्या अस्थी भेटतात. आजही बऱ्याचशा म्युझियम मध्ये त्या अस्थी आहेत, बुद्धाच्या अस्थी. म्हणून बुद्धाच्या अस्थी पण कधी नाश पावत नाही. आणि म्हणून इथे सुभद्र विचारतो की आता मला शेवटचं भेटू दे. तर ते सांगतात की अरे तुझ्या गावात 6 वेळेस आले, तेव्हा नाही तुला धम्म आठवला. आणि मग भगवंत ऐकतात ते आणि आनंदाला सांगतात की आनंदा येऊ दे त्याला. कारण एवढ्या दिवस तो संभ्रमात होता, भ्रमात होता. कारण दोन्ही प्रश्न कधी कधी, कारण आमच्याकडे मागे काही काही लोक प्रश्न विचारायला येतात, कारण ते काही प्रश्न त्यांना उत्सुकता म्हणून विचारतात का, त्यांना भंतीजीची परीक्षा घ्यायची असते, ह्या भंतीजीला माहिती आहे की नाही. अरे भंतीजी तुमच्यासारखाच माणूस आहे ना, सगळ्याच गोष्टी त्याला माहीत झाल्या, तो बुद्ध नाही होणार का. तुमच्यासारखाच आहे, थोडंफार वाचलेलं आहे, थोडंफार आचरण केलेलं आहे, म्हणून काही गोष्टी. म्हणून आम्ही अपेक्षा करतो की भंतीजीला सगळंच माहिती असावं. कसं माहिती असेल, शक्य नाही ना. कारण भंतीजी तुमच्यासारखा, भंतीजीला ज्या दिवशी सगळं कळेल त्या दिवशी सम्यक संबुद्ध होईल. अरहंतालाही सगळं माहिती नसतं, अरहंतामधले फक्त विकार मेलेले असतात. म्हणून अरहंताला जर तुम्ही म्हटलं की भगवान बुद्धाच्या, कारण दोनच झाले ते, आनंद आणि भंते उपाली असे दोनच होते की त्यांना भगवंताचे सारेचे सारे वचन कंठस्थ होते. 82,000 वचन खायचं काम आहे का. आपण इथं 12वीची परीक्षा द्यायलाही 4-4 वेळेस तिकिटी लागते, नाही पाठ होतं का आपलं. 82,000 बुद्धाची वचन कंठस्थ होती त्यांना. म्हणजे कुठल्या टाईपची माणसं असतील, त्यांचा आयक्यू काय असेल. आणि म्हणून इथे की सुभद्राला सांगतात की येऊ दे त्याला. भगवान बुद्ध अंतर्यामी बी होते, चित्तगामी होते, दुसऱ्याचं चित्त जाणणारे होते. आणि म्हणून त्या आनंदाला सांगतात की आनंद येऊ दे, त्याच्या प्रश्नाची उत्तरं मीच देऊ शकतो, दुसरं कुणी देऊ नाही शकणार. आणि आता तो समजेल. याच्या अगोदर तो का नाही भेटला, तर त्याला माझीही वाणी कळली नसती, कारण त्याच्या डोक्यात संभ्रम होता. आता त्याच्या डोक्यात संभ्रम नाहीये, त्याला धम्मच ऐकायचा आहे. म्हणून आनंदा त्याला येऊ दे. आणि मग आनंद त्याला परमिशन देतात. आता तर बराचसा वाद आहे की तिथे तो जातो, सुभद्र बसतो, बऱ्याचशा गोष्टी विचारतो, आणि तिथे भगवान बुद्ध त्याला सांगतात. त्याला धम्म जेव्हा सांगितला जातो तेव्हा तो प्रभावित होतो. आणि मग तो विनंती करतो की भगवान बुद्ध, मला आता बुद्ध धम्म आणि संघ याला शरण यायचे, तुम्ही मला तुमच्या संघामध्ये घ्या. तेव्हा सुभद्र परिवार तथागताच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करून
कुशल वर्तमानाने बोलणे झाल्यावर तो एका बाजूला जाऊन बसला. बसल्यावर तथागतांना उद्देशून तो बोलला, श्रमण गौतम, ज्यांना अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत, जे प्रसिद्ध आहेत, जे गणाचार्य आहेत, जे पद संस्थापक आहेत, ज्यांना जनता धर्मात्मा मानित आली आहे, असे श्रमण आणि ब्राह्मण, पूर्ण कश्यप, मख्खाली घोषाल, अजित केश कंबली, पुकुच कच्छायन, संजय वेलवट्टी पुत्र, तसेच निघट्टनाथ पुत्र, या सर्वांना ते म्हणतात, तसे आपल्या आपणच सत्यज्ञान प्राप्त झाले आहे की नाही, की काहींना झाले आणि काहींना झाले नाही. सुभद्र, काहींना प्राप्त झाले की काहींना झाले नाही, ह्या असल्या गोष्टीत तू पडू नकोस. मी तुला धर्मोपदेश करतो, ते नीट ध्यान देऊन श्रवण कर. लक्ष दे, मी सांगतो. भगवान फार चांगले, असे बोलून सुभद्र प्रवर्जकाने बुद्धाकडे एकाग्रतेने ध्यान केले. कारण याने तेही प्रश्न, तो प्रश्न तर विचारला, त्याला उत्तर दिले, पण हा परत त्यांच्या समकालीन असणाऱ्या लोकांविषयी प्रश्न विचारलाय की त्यांना खरंच ज्ञान प्राप्त झालं का. बघा बुद्धाचा धम्म किती हे आहे. बुद्धाने त्यांच्यावर टीका केली का. अंगुलीमालाच्या याच्यामध्ये, अंगुलीमालाच म्हणतो, कलामाच्या याच्यामध्ये कलाम काय सांगतात की दुसरे श्रमण आणि हे येतात तर तुमची निंदा नालस्ती करतात. इथे भगवान बुद्ध सुभद्राला काय म्हणतात, बाकीच्यांचं जाऊ दे, त्यांना मिळालंय का नाही मिळालंय हा आपला विषय नाहीये, त्यांच्यावर शंका घेण्याचंही आपल्याला काही कारण नाहीये. तर मला कळलं पाहिजे की माझ्या ह्या धर्माने गेल्यानंतर माझं कल्याण होणार आहे का. आणि म्हणून त्या निघट्टनाथाला किंवा महावीराला त्यांना बोधी प्राप्त झाली की नाही हे तू मला नको विचारू, पण तुला कशी मिळेल हे मी तुला सांगतोय, ते लक्ष देऊन ऐक. त्या 12 भानगडीत जाऊ नको. आता आपली भानगड तीच होते की नाही. आपल्याला काही ऐकायचं असं ते आपण नाही ऐकून घेत, आपण दुसरंच सांगत बसतो. भंतीजीकडे गेलं तर भंतीजी, हो तुम्ही गाडी काहून स्वीकारली. असंच झालं होतं. आपल्या मोठ्या भंतीजीला तिथल्या मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत, प्रधान नाही, आत्ता पण प्राचार्य आहेत. आपले भंतीजी बसले होते, मी पण बाजूला होतो. त्यांनी असाच प्रश्न विचारला, भंतीजी तुम्हाला गाडी काय करायची हो. भंतीजीला काहीच नाही, चूप राहिले. आणि तेवढ्याच भंतीजीला फोन आला हिंगोलीवर. भंतेजी, आमच्या इथं धम्म परिषद आम्ही अरेंज केली होती, पण ज्यांनी अरेंज केली त्यांनाच हार्ट अटॅक आला आणि ते वारलेत. तर भंतेजी, धम्म परिषद कॅन्सल आहे, पण त्यांच्या मृत्यूला तुम्ही शेवटच्या अंत्यविधीला या. फोन चालू, आवाज येत होता, म्हणून भंतेजींनी चावी उचलली त्या प्रधानबाईच्या पुढे टाकली, म्हणजे ही गाडी तुम्हाला दान. आता मला असा एखादा मंत्र म्हणा की मी 3 तासात त्या हिंगोलीला पोहोचलो पाहिजे. कारण ज्या माणसाने धम्म परिषद अरेंज केली होती त्याचाच हार्ट अटॅकने मृत्यू झाला, आणि त्यांची अपेक्षा आहे की मी तिथपर्यंत यावं. आणि मग ह्या गाडीचा जर मी उपयोग नाही केला तर ज्यांनी मला दान दिली त्याचं कर्मफळ काय म्हणेल. म्हणून आता आपण जे म्हणतो की नाही की भगवान बुद्धांनी त्यावेळेस मग आम्हाला का सांगितलं स्वीकारा, की जशी जशी परिस्थिती येईल. कारण आता तुम्हाला जर तुमचा, कारण त्यावेळेचा धम्म म्हणजे त्यावेळेची लोक त्याशी होती म्हणून सांगितलं, त्यांना धम्म हवा होता. आता तसं नाही, तुमच्या पुढे अधम्म सांगणारी खूप मोठी उभी आहे, फळीच्या फळीच तुमच्या पुढे उभी आहे अधम्म सांगणारी. आणि मग ह्या अधम्म सांगणाऱ्यामध्ये आता म्हणता येईल का चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन, तोपर्यंत तुमचं गावच्या गाव जाळलेलं असेल. तुमचा भिक्षू पायी पायी तिथं जाईपर्यंत त्या गावाची राख झालेली असेल. आणि म्हणून काही गोष्टी की कशा स्वीकारायच्या नाही स्वीकारायच्या, ते स्थळ काळ आणि वेळ आणि त्याच्याकरता भिक्षूची संगती सांगितली. खरं म्हणजे स्वीकारायचं की नाही. आता परवाला, कारण ज्ञानरक्षित भंतेजी भिक्खू संघाचे जनरल सेक्रेटरी बी आहेत, त्यांनी काही ठराव बनवले, ते मी वाचले, त्यांच्या टेबलवर होते म्हणून. तर ते चाललेत करायला की भिक्षूने काय काय स्वीकारावं काय काय स्वीकारू नये. म्हणजे पार त्याने चिवरापासूनची सुरुवात केली. कारण आता हे भिक्खू मध्ये काय व्हायला लागलंय, तुम्ही बघितलं तर प्रत्येक भिक्षूचं चिवर वेगवेगळं आहे ना. कोणाचं इटकरी रंगाचं आहे, कोणाचं कशा रंगाचं आहे, कोणाचं कशा रंगाचं आहे, आणि ते संघाच्याही लक्षात येतं. आता आपण म्हणेन त्यात काय, त्यातही भिक्षूची आसक्ती आहे. कारण चिवर दान देताना भिक्षू सांगतो की मी असं असं चिवर वापरतो, असं असंच घ्या आणा. म्हणजे बुद्धाने सांगितलं की तुझ्यातली तर आसक्ती मरू दे, तेव्हा तो उपासकाला सांगतील ना.
जर त्यातच शिवराची आसक्ती आहे तर पुढच्या बाईला तो सांगू शकतो का की बाई तीनच साड्या वापर, पैसे वाचव, म्हणेल का? भिक्खूला सांगायची सोय नाही, म्हणत तूच वापरतो तर. आणि म्हणून याच्यावरती संगती होऊन ते नियम झाले पाहिजेत. सुभद्राच्या वेळेसही तसंच झालं की सुभद्रालाही त्यांनी सांगितलं की तू त्यांची भानगड सोडून दे, ते काय करतात ते. तर तुला काय धम्म पाहिजे तर मी माझा धम्म तुला सांगतोय, त्यानुसार तू धम्माचं आचरण कर. निगट्टनाथ काय करतो, महावीर काय करतो, संजय काय करतो, यांच्या भानगडीत तू पडू नको. त्यांना सम्यक संबुद्धी मिळाली की नाही मिळाली. मी 29 वर्षाचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो. सुभद्रा सद्धम्माचा पक्ष स्वीकारल्याला आता 50हून अधिक वर्ष होऊन गेली असतील. तथागताने असे सांगितल्यावर सुभद्रा परिवारजक बोलला, आपल्या मुखीचे शब्द अत्युत्कट आहे, खरोखरच अत्यंत उत्तम आहेत. असे कोणी फेकून दिलेल्याची प्रतिष्ठापना करावे किंवा झाकलेले खुले करावे किंवा मार्गभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा अंधारात दीप प्रज्वलित करावा की जेणेकरून नेत्र असलेला दिसावे, तसे मला तथागताने सत्याचे ज्ञान करून दिले. म्हणून मी बुद्ध धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारतो. सुभद्रा ज्याने पूर्वी दुसऱ्या धम्माची दीक्षा घेतली असेल त्याला जर संघात प्रवेश करायचा इच्छा असेल तर त्याला 4 महिने प्रतीक्षा करणे प्राप्त होते. जर असा दंडक असेल तर मीही 4 महिने प्रतीक्षा करीन. पण तथागत म्हणाले, माणसा माणसात फरक असतो हे मी मान्य करतो. असे म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली व ते बोलले, आनंदा, सुभद्राला आत्ताच संघात दाखल करून घे. बरे, जशी आपली आज्ञा. असे बोलून आनंदाने संमती दर्शवली. सुभद्रा परिवारजक आनंदाला म्हणाला, तुम्ही भाग्यवान आहात आनंद, महाभाग्यवान. तुम्हाला स्वतः तथागताने धर्मजलाचे सिंचन करून दीक्षा दिली व भिक्खू संघात शिष्यत्व प्रदान केले. तुझ्या बाबतीतही तसेच झाले आहे सुभद्र. सावीर आनंद म्हणाला, अशा रीतीने तथागताच्या अनुज्ञेने सुभद्र प्रावज्यकाला भिक्खू संघात स्वीकृत करण्यास आले. त्याला स्वतः तथागताने दीक्षा दिली असा तो अखेरचा श्रावक होता. भगवंताने त्याला हे सगळं समजून सांगितल्यानंतर, कारण त्यावेळेसचा नियम होता की जर दुसऱ्या धम्मात माणूस गेला असेल आणि ह्या धम्मात येण्याची त्याने जर इच्छा व्यक्त केली तर किमान त्याला 4 महिने सांगा असं बोलत होते की तो 4 महिने. कारण का नियम होता तो? कारण संघामध्ये आल्यानंतर त्या माणसामध्ये पेशन्स आहेत की नाही. आता आजही आपल्याला काय होतं म्हणतात ना ते की आपण अति उत्साह होतो आणि ते काम करायला जातो, पण अंतर मनात आपल्या पाप दडलेलं असतं, मग आपण तिथे व्यवस्थित वागत नाही. मनाची तयारी परिपूर्ण झाली की नाही. बुद्धही त्यावेळेस कुठेही, कारण कोणालाही एका शब्दावर दीक्षा होत होती. आता जशी उपसंपदा होती की नाही त्यावेळेस भरती जर सम्यक संबुद्धाला वाटलं की माणूस चांगला, कारण अंतर्ज्ञानी तर होतेच ते, परंतु एका शब्दात उपसंपदा व्हायची. आये भिक्खवे म्हटलं की उपसंपदा होऊन जायची. भगवान बुद्धाने नंतर का परमिशन दिली नाही? कारण पुढचे अरहंत नाहीयेत, पुढचे अंतर यामी नाहीयेत. कारण तुम्हाला आजही माणूस कळतो का आपल्याला? दुसऱ्याचं चित्त कळतं का आपल्याला की त्याच्या चित्तात काय चालू आहे म्हणून? आता तुम्ही इथं बसलात, माझं प्रवचन सगळेच जण चांगल्या मनाने ऐकतात की मनातल्या मनात शिव्या देतात, भंतीजीने लवकर उरकलं पाहिजे, मला कळेल का? नाही करणार ना. कारण दुसऱ्याच्या चित्ताचं ज्ञान व्हायला आपण तिथपर्यंत अजून गेलो नाही. ते भगवान बुद्धाला होतं म्हणून ते दुसऱ्याचं चित्त बघायचे. म्हणून चिंचेच्या चित्तात काय चालू होतं, भगवान बुद्ध तिला बोलले होते का, अगं भगिनी, तुलाच माहितीये काय, तुला आणि मला दोघांनाच माहितीये काय भानगड आहे ती. लोक परेशान झाले की बुद्ध असं का बोलतात म्हणून, कारण ते अंतर्यामी होते. म्हणून इथे भगवंतानी सांगितलं की दुसऱ्या धम्मातून जर कोणी इकडे येत असेल तर त्यांनी ज्या दिवशी इच्छा प्रगट केली तर त्यांनी 3 महिने थांबावं. तसा हा सुभद्रही दुसऱ्या धर्मात होता. आणि म्हणून तो भगवंतालाच उत्तर देतो की जर अशी तुमची आट असेल तर मी 3 महिने थांबायला तयार आहे. कारण तो आता प्रगल्भ झाला होता, कारण बुद्धाने त्याला धम्म सांगितला होता. बुद्धाने धम्म सांगणं खायची गोष्ट होती का? तुम्ही त्रिपिटकात वाचतात की बुद्धाच्या कधी कधी प्रवचनाला 1 लाख लोक असायचे. कधी विचार केलाय का आपण इथे किती अंतर आहे? हे डबडं बंद झालं तर मागच्याला ऐकू जाईल का? भगवान बुद्धाच्या टायमाला हे होतं का? आणि तरी 1,00,000 जणांचा शेवटचा माणूस आरंत होत होता. म्हणजे भगवंताची वाणी तिथपर्यंत पोहोचत होती की नाही, आणि तीही श्रवणीय. कधी कधी आपण म्हणतो ना की ह्या गाथा पद्यात काय, तर त्यावेळेस पुस्तकं नव्हती ना. पद्यातलं ध्यानात
जास्त राहतं, हा शोध तेव्हा लागलेला. आजही तुम्ही पिक्चर पाहायला गेला तर स्टोरी कशीही सांगाल, पण गाणं जशाला तसं म्हणता की नाही? कारण आहे त्याच्या पाठीमागचं. गाणं तुमच्या मनानं करता का तुम्ही? स्टोरी सांगता तुमच्या मनाने, अमुक हिरो आला, तमुक हिरोईन आली, तो आला होता, असा गेला. वाक्य शब्द सगळे तुमचे असतील, पण गाण्याला शब्द तुमचे असतात का? म्हणून पद्यात केले त्यांनी. त्याच्या गाथा आहेत की नाही, की त्याच्यामध्ये भेसळ करता येणार नाही तुम्हाला, कारण पद्य निर्माण करायला प्रतिभा लागते. पद्य तसं निर्माण होत नाही. तुम्ही लिहिताना मजकूर भरपूर लिहू शकता, तुम्ही पुस्तकच्या पुस्तक लिहू शकता, पण कविता करायला प्रतिभा लागते. म्हणून काव्यामध्ये आले. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की मी याला ओळखतो, याला 3 महिने थांबायची गरज नाही, याला लगेच संघात घ्या. का झालं असेल असं? कारण भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण करताना त्याला दिलेली ती दीक्षा आहे, आणि बुद्धाला साबित करायचं होतं की आता हा शेवटचा हे आहे. जर त्याला 3 महिने थांबायला सांगितलं असतं तर सुभद्र शेवटचा झाला असता का? कारण ते कारण होतं की भगवान बुद्धाला तेही सांगायचं होतं की मी मृत्यूच्या शय्येवर असतानाही मी धम्म सांगायचं नाकारलं नाही. नुसतं धम्मच सांगायचं नाकारलं नाही, तर मी दीक्षाही दिल्या. कारण अरहंत व्हायला गृहस्थी जीवनामध्ये खूप कठीण आहे. होत नाही असं नाही, परंतु खूप रिअर होतात. तुम्हाला जर फास्ट अरहंत व्हायचं असेल, निब्बाण घ्यायचं असेल, तर बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं की तुम्हाला त्याग करावा लागेल, ग्रहत्याग करावा लागेल. ग्रहत्याग करावा लागेल म्हणजे भिक्षू व्हावं लागेल. आणि तो शेवटचा भिक्षू झाला, कारण त्यालाही निर्वाण मिळवायचं होतं. आणि म्हणून आनंदाला सांगतात की 3 महिन्याची वाट बघू नको, याला लगेच संघात सामील करून घे. चला, दुसरे अंतिम शब्द आहेत, हे आपण उद्याला घेऊया. बोला ना. हा हा महायानी आहे, महायान पंथाचे आहे. तिबेट जो आहे की नाही, हा पूर्ण महायानी आहे. आणि महायानामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की हे भारतातला हिंदू धर्म 90% महायानी आहे. जे तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं की नाही, काय केलं त्यांनी? सम्राट अशोकाने जेव्हा 60,000 भिक्षूची चिवर उतरली, त्यावेळेस हिंदू धर्म होता का? वैदिक धर्म होता. आणि ती कोण होती? ब्राह्मण लोक होती. नेमकं काय झालं होतं त्यावेळेस? आपल्या डोक्यातही विचारत असेल ना की का काढली अशोकाने ते? तर त्यांना फक्त खाली त्यांच्या जातीचं वर्चस्व निर्माण करायचं होतं. धम्म त्यांना तोच सांगायचा होता.